जय शिवराय मित्रांनो, मी आज गावी आलो होतो आणि निसर्गाचा काय चमत्कार आहे मी आज तुम्ही पाहू शकता। हा किडा वर्षानुवर्ष जमिनीत असतो, जेव्हा पावसाची सुरुवात होते तेव्हा तो जमिनीच्या बाहेर येतो। माझे बंधू युवा शेतकरी अक्षय आणि प्रणिकेत आता पेरणी झालेली आहे आणि ते आता शेतीची फोडबेर करायला घेतलेली त्यांनी। आता मी पाहू शकता समोर, ह्या वयात शेती करणे ही खूप कठीण आहे। ह्या वयातील मुलांच्या हातामध्ये मोबाईल अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर आपले युवा शेतकरी हे आपली स्वतः शेती कसत आहेत मी पाहू शकता। पेरणी करून झालेली आहे आणि अशी रोपं वरती आलेली आहेत। आणि समोर एक पाहू शकता एक नांगर आहे, तोही आपल्या काकांचाच आहे। समोर काळा आणि पांढरा बैल आहे, तो खूप सुंदर असा नजारा आहे इथे समोर। आणि आता गावामध्ये फक्त नेमकीच अशी लोक आहेत की शेती करत आहेत, बाकी सगळी लोक गाव सोडून आपले मुंबईला गेलेली आहेत। खरंच या युवा शेतकऱ्यांसाठी माझा मानाचा मुजरा आहे, कारण ते आता ह्या वयापासून ते आता शेती करत आहेत। कारण केवळ ते असलेलं प्रेम, आपल्या गुरांवरती असलेलं प्रेम, हे सगळ्या गोष्टीतून इथून आपल्याला समजत आहे की किती आपला शेतकरी भाग्यवान आहे ते। काही दिवसांनी हीच माती तुम्हाला पूर्ण हिरवगार अशी पूर्ण पसरलेली दिसेल तुम्हाला। नांगरणी स्पर्धा असली तरी हे आमचे बंधू हिरिरीने भाग घेतात त्या स्पर्धेमध्ये। चला तर आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। त्यामध्ये आपण पाहणार आहोत भात लावणी कशी लावली जाते।